आणि यानंतरची बातमी नाशिकच्या राजकारणातली। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। वर आपण पक्षामध्ये नाराज असल्याचंही म्हटलंय। सुधाकर बडगुजर यांच्यावर दहशतवादी हल्ल्यातील आरोपींसोबत नाचल्यापासून ते भ्रष्टाचारापर्यंत असे अनेक आरोप आतापर्यंत झालेत। मग आता त्याच बडगुजरांना भाजप पक्षात घेणार आहे का, हा एक सवाल आहे। पण या निमित्तानं ठाकरेंचा उरला सुरला पक्षही फोडण्याचं सूतोवाच भाजपच्या गिरीश महाजनांनी केलं आणि त्यावरून संजय राऊतांनी गिरीश महाजनांना सुनावलं। जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल। हे डरपोक आणि लोक आहेत, अगदी स्पष्ट बोलतो। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार संजय राऊत यांच्या जिभेचा दांडपट्टा इतका वेगानं फिरण्याचं कारण नाशिकमध्ये सुरू असलेलं नाराजी नाट्य, आणि हा आहे या नाराजी नाट्याचा पुरावा। ज्या नाशिक जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पद संजय राऊतांकडे आहे, त्याच नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लागण्याचे संकेत आहेत। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आणि फक्त भेटच घेतली नाही तर या भेटीनंतर आपण ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याचं स्पष्ट केलं। हा संघटनात्मक बदल झाल्यापासून एक 10-12 लोक निश्चितपणे नाराज आहेत। त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत। माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना, आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला। परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं, आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले, आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे। विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल, मी असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली, आणि संघटनातून बांधणी मजबूत होती, म्हणून तो यशामध्ये रूपांतर झाला। हे तेच सुधाकर बडगुजर आहेत ज्यांच्यावर दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता सोबत डान्स केल्याचा आरोप भाजपनंच केला होता। हे तेच सुधाकर बडगुजर आहेत ज्यांच्यावर महापालिकेतल्या कामांचा ठेका आपल्याच कंपनीला दिल्यानं त्यांची एसीबी चौकशीही झाली होती। हे तेच सुधाकर बडगुजर आहेत ज्यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर जीवघेण्या मारहाण प्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई झाली होती। बडगुजर नाराज आहेत हे स्पष्ट आहे, पण राऊतांचा संताप हा बडगुजर यांच्यापेक्षा त्यांना फडणवीसांकडे घेऊन जाणाऱ्या भाजपचे मंत्री गिरीश महाजनांवर आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टीवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहे। आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? कोणाकडे? दलाल, भ्रष्ट, ठेकेदार, आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले, म्हणजे भाषा आहे त्यांची। मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले
तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजन यांनी नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेची ही अवस्था संजय राऊतांमुळेच झाल्याचा आरोप केला. दुसरीकडे राऊतांनी त्यांना उत्तर देताना महाजनांना दलाल ही उपाधी देऊन टाकली. संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली, राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंग पछाडल्या शिवसेना संपवण्यासाठी. त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला. आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत. मराठीद्रोही, महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. हे आम्हाला संपवणार. आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या. आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. शिवसेना फुटल्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिकांचीही विभागणी झाली. उद्धव ठाकरेंनी नाशिकचा किल्ला सांभाळण्याची जबाबदारी संजय राऊतांना दिली. तेव्हापासून संजय राऊत यांनी नाशिकमध्ये लक्ष घातलं, पण नाशिकमधली ही फूट राऊतही रोखू शकले नाहीत. दुसरीकडे भाजपनं नाशिकची जबाबदारी गिरीश महाजनांना दिली आणि महाजनांनी त्याच नाशकात ठाकरेंना दणका दिला. जेव्हा आमची वेळ येईल, आणि येणार, प्रत्येकाची वेळ येते, वेळ प्रत्येकाची येते, प्रत्येकाच्या घड्याळात काटे फिरत असतात. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते, निर्लज्ज, या गिरीश महाजनच्या. बघून आमचं लक्ष आहे. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला, उद्धवजींना कुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली. आणि तुम्ही काय गप्पा करतात? आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो. मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही. पुढे जाणार पक्ष. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते. उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो. हे डरपोक आणि लोक आहेत, अगदी स्पष्ट बोलतो. सर्वांना माहीत आहे मी लहानपणापासून बालपणापासूनचा स्वयंसेवक आहे. संघाचा मी स्वयंसेवक आहे. 35 वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये 7 वेळा निवडून आलेलो आहे. सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे. माझ्या मनामध्ये हा विचार कधी आलाच नाही. तुमच्यासारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार येतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, पक्ष याच्या दावणीला बांधू का त्याच्या दावणीला बांधू. आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झालेले आहेत. आम्हाला कुठेही जायची गरज नाही. सत्ता असो का नसो, 20 वर्ष मी विरोधात होतो त्यावेळेला मलाही खूप आमिषं दाखवण्यात आली, पण मी यत्किंचितही माझ्या विचारापासून दूर झालो नाही आणि आता तर काही प्रश्नच येत नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये झालेली ही घडामोड फक्त ट्रेलर आहे. अवघ्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या फोडाफोडींना ऊत येणार आहे. आता फक्त ओघ कुणाच्या दिशेने सुरू राहतो, सत्ताधाऱ्यांच्या की विरोधकांच्या, हेच पाहायचं आहे. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.